गुड मॉर्निंग मित्रांनो, काय बोलता, कसे आहात सगळे. मी जस्ट निघालो आहे. वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर मी जस्ट निघालो आहे घराच्या इथून बाहेर पडलो आहे, म्हणजे माझ्या एरियात आहे एक्झॅक्ट, तुम्ही बघितलात तर आता मी जातो बस स्टॉपवरती. मोस्ट ऑफ तुम्हाला तर माहीतच असेल माझी डेली रुटीन काय झालेली आहे लिटरली. आता बघायला गेलात तर जसं बघत बसलात तर मोस्ट ऑफ तरी मी आजकाल आता ह्याच्याने जातो आहे, ऑटोने जातो आहे. कारण की इथून बस भेटायची शक्यता खूप कमी असते. कधी येते, कधी नाही येत, कधी वेळ लागतो. म्हणून जरा आरामात ऑटोने जातो बाय आपल्या तलावाच्या इथून, एकदम आरामात शॉर्टेड. आणि हा आहे माझा मित्र. काय बोलतो, कुठे कामावर? हा काय मलाच नाही माहिती तलावला कोण हे झालं. मला पण इंस्टाग्रामवरती दिसलं की एका मुलाने उडी घातली आणि त्याच्यानंतर ती लोक शोधत होती, भेटला की नाही ते पण नाही माहिती. मोस्ट ऑफ काय करतात, जीव बिव देतात काय माहिती. चल हो, आताच एक सीन म्हणजे जसं मी काल ना माझ्या कामावर होतो तेव्हा मी इंस्टाग्राम बघत होतो, चेक करत होतो. तेव्हा लिटरली एक अशी न्यूज आली की आमच्या भांडूप शिवाजी महाराजा तलावामध्ये एका मुलाने जीव दिला लिटरली. आता काय माहिती काय त्याचा सीन होता, कशाला जीव दिला आणि तेही नाही माहिती. लोक शोधत होते भेटला की नाही भेटला तेही नाही माहिती. खूप मोठे सीन, काय कधी काय होऊ शकतं कोणालाच सांगू नाही शकत लिटरली. मी आता ह्याच्या इथे आहे, बस स्टॉपच्या इथं आहे. गेलो तर खाली जाईन, नाही तर थोडा वेळ थांबूया. इथून बस जरा जास्तीच वेळ लागला तर मोस्ट ऑफ आपण ह्यालाच जाऊया, खालीच जाऊया आणि ऑटो पकडूया, ते बेटर पडेल. तुमच्याशी नंतर बोलतो, बाय बाय. मी आता ऐरोली स्टेशनला आहे, जस्ट बाहेर पडलो आहे ऐरोली स्टेशनमधून. बस स्टॉपच्या इथे जाईन. हा काय बस इथेच उभी आहे, जस्ट थोड्या वेळ आधी 2 मिनटावर आहे. जस्ट टर्न मारलं की बाहेरच बस आहे, तर ते बरं आहे. आणि आज आंबे खायचा प्लॅन आहे. आईशीने माझ्या गावावरून आंबे पाठवले, ते आंबे घ्यायचे मस्त काकीकडनं. खाली काकी राहते ना गावदेवीला, तर तिथून माझा भाऊ रिटर्न आला ना 1 तारखेला, तर त्यांनी आंबे ठेवले आहेत. आंबे घेऊन यायचे आहेत. 6 आंबे माझ्या बहिणीला देणार आहे आणि बाकीचे मी मला ठेवणार आहे. तर आंबे खाऊया, संध्याकाळी दाखवेनच तुम्हाला. नंतर बोलतो तुमची. मी बसमध्ये आता बसतो, बाय बाय. आता ठाण्या स्टेशनला आहे, गर्दी मजबूत आहे, आज मंडे आहे म्हणून. मोस्ट ऑफ तुम्ही बघायला गेलात तर. आणि आज जरा लेट पण झाला आहे. कितीची ट्रेन भेटते माहीत नाही, मोस्ट ऑफ तरी. कधीपासून केस कापायचे पण ती पण भेटत नाही चान्स. फास्ट ट्रेन भेटली तर मोस्ट ऑफ बरं होईल, एकदम बरं. जर बघायला गेलं तर 751ची गेली आहे, फायदा नाही. जाऊन आपला स्लो ट्रेननीच जाऊया, वेल अँड गुड होईल. ट्रेन आली आहे की गेली ट्रेन, जाऊ दे, जाऊन काय फायदा नाही, आरामातच जाऊया. केस जरा ह्या साईडला सेट केली आहेत मी, म्हणून जरा वेगळा वाटत असेल. भूक पण मजबूत लागली आहे, घरी जाऊन जेवलं पाहिजे पटापट. लवकर सगळं भेटलं ना तर खूप बरं होतं. आता माहीत नाही किती वेळ लागेल दुसरी ट्रेन यायला. मोस्ट ऑफ हे तरी नसलं पाहिजे. केस जरा भलतेच झाले होते. तेच बघतो दुसरी ट्रेन कधीची आहे. जर लागोपाठ आली तर जाम बरं होईल, जाम. म्हणजे ट्रेन दिली आहे A758ची, पण 8 मिनटं दाखवली आहेत. माहीत नाही किती वेळ लागतो, बघूया. भेटतो तुम्हाला डायरेक्ट भांडूप स्टेशनला, बाय बाय. जस्ट भांडूप स्टेशनला उतरलो. काकीकडे जायचं आंबे घ्यायला, तर घरी पोचेन, बॅग ठेवेन, जरा फ्रेश विश होईल, आंबे घेऊन येईन. माझ्या मम्मी पप्पांनी आंबे पाठवलेत गावावरनं. माझा भाऊ आला 1 तारखेला, तर त्यांनी सांगितलं, मला कालच बोलवलेलं पण मोस्टली मला जायला नाही भेटलं, जरा कामामुळे बिझी होतो, तर म्हणून मी आज जाणार आहे. तर आता बघूया इथून पटापट ऑटो आणि हे भेटते का, ऑटो किंवा बस. मोस्ट ऑफ तरी बसनीच जाईल, पटापट पोचेन. तरी ऑटोसाठी ऑटोवाले भाव खातात, बघायला गेलात तर जास्ती भाव खातात की
नाही हे नाही टिंबीपाडा नाही टिंबीपाडा नाही. त्यापेक्षा आपली गपचूप ऑटो करायची आरामात आणि ऑटो बोलतोय बस करायची आरामात. 9 जणची इथे उतरायला भेटतं, तेच करूया. तर बसच्या लाईनीतच जातो मी, नंतर बोलतो तुमच्याशी. बाय बाय. मी आहे तलावला, म्हणजे आपल्या गाडोनाकाच्या इथून यायच्या इथे गुरुनानक स्कूलच्या इथे मी चाललो आहे. त्या कोकणनगरच्या बसस्टॉपच्या मागे एक्झॅक्ट. आणि माझ्या बायकोचा आता जस्ट थोड्या वेळ आधी फोन आलेला. ती बोली मला हॉट चॉकलेट खायचं आहे. बरकादेवी करून एक शॉप आहे कोकणनगरच्या बसस्टॉपच्या मागेच एक्झॅक्ट. तर तिकडे जाऊन आता तिच्यासाठी हॉट चॉकलेट घ्यायचं आहे आणि आंबे पण घ्यायला जायचं आहे. पहिलं हॉट चॉकलेट घेऊया, ते कलेक्ट करूया आणि मग लगेच त्या ह्याच्या इथे पोचूया. घरी जाऊन बॅग ठेवेन, कारण की जरा माझ्या बायकोचा मूड ऑफ होता. तर ती बोलली होती मला हॉट चॉकलेट खायचं आहे. तसं हॉट चॉकलेट तर स्पेशली हे करून घेईन, बनवून घेईन. इकडे कोकणनगरच्या बसस्टॉपच्या इथे ना BBQ तो व्हॅनवाला आहे, जो मोस्टली फेमस झाला आहे आता रिसेंटमध्येच. इंस्टाग्रामला जास्तीच हे दिसतो, व्हायरल झालेला आहे. तर इथे असतो. तर आज त्यांनी वाटतं मोस्टली बंद ठेवला आहे, नाहीतर त्याचं हे चालू असतं इकडे एक्झॅक्ट या स्मोकी बाईट्सच्या बाजूलाच. आता मी ह्यावेळी इथे पोचलो आहे बरकादेवीच्या इथे. मी तुमच्याशी नंतर बोलतो. हा बोला ना, बोला ना. अरे नाही नाही, ते काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, काही एवढं मोठी गोष्ट नाही. तर माझी रेडी आहे, ती घेतो. आणि आता जस्ट वाटतं बायकोनी पेमेंट पण केला, तर ठीक आहे. हा दादा आहे, ह्याच्या तुम्ही शॉपमध्ये येऊ शकता नक्की. ह्याचा हॉट चॉकलेट पण आणि प्लस आम्ही काय पेरू आईस्क्रीम. हां, तो एक पेरू आईस्क्रीम मोस्टली ट्राय करा, खूप सुंदर लागतं. बरकादेवी कोकणनगर बसस्टॉपच्या मागेच आहे, तुम्हाला नाव दिसेल प्रॉपरली. थँक्यू. एरियात आहे खालच्या नवजींच्या इथे आहे, म्हणजे मोस्टली आता पोचीन 2 मिनटात ह्याच्या इथे वरच्या नवजींच्या इथे. ऑर्डर जस्ट घेतली. अरे दादाबरोबर एक सीन झाला, म्हणजे माझ्या बायकोने पहिल्याच त्याला फोन करून ऑर्डर देऊन ठेवली होती आणि हे मला माहीत नव्हतं. तर मी त्याच्याकडे जाऊन तिथे अजून एक ऑर्डर दिली. तर त्यांनी ना दूध टाकलं होतं. मोस्टली त्याला बोललो पण मी की, म्हणजे माझी बायकोच बोलली त्याला की अरे तुला पण घे, मग एक काम कर. तर त्यांनी आता ते केलंच आहे तर घे करून. मी त्याला सांगितलं तर तो बोलतो नाही नाही नको नको, कशाला असं कशाला करतो आहे. जर तुला खरंच गरज असेल तर घे, काय एवढा इश्यू नाही, ते कधीतरी होतं, काय त्याचं टेन्शन नाही. तर मी खरंच म्हणतो आहे माझ्या मित्रांनो, मोस्टली तुम्ही गेलात तर नक्की त्याच्याकडे हॉट चॉकलेट, त्याचा पेरू आईस्क्रीम आणि प्लस त्याच्याकडे फरेरो रोशरचा मिल्कशेक भेटतो. सुंदर बनवतो, सुंदर ॲज लाईक टेस्ट त्याची ना सेम टू सेम टेस्ट मोस्ट ऑफ त्या ह्याच्यासारखी आपली फ्रोझन बॉटलसारखी लागते. खूप सुंदर असतं त्याचा मिल्कशेक, तुम्ही एकदा ट्राय करू शकता. आणि हॉट चॉकलेट पण सुंदर बनवतो. नक्कीच विजिट करा त्याच्या शॉपमध्ये, कोकणनगरच्या मागेच आहे बसस्टॉपच्या इथे. शॉपचं नाव आहे बरकादेवी असं करून शॉप आहे, तुम्हाला दिसेल. बसस्टॉप कोकणनगरचा बसस्टॉप आहे ना, बॅक साईडची बिल्डिंग आहे त्याच्याच तिथेच खाली आहे. तर तुम्ही ते बघू शकता. जर नक्की गेलात तर नक्की त्याला सांगा माझ्या व्हिडिओतून आला आहेत. नक्की पोचलो आहे घराच्या इथे. तर आंबे आणायला पण जायचं आहे. बोलतो तुमच्याशी नंतर. मी आता जस्ट खाली घालतो आहे गावदेवीच्या इथे. आमच्या इथूनच 2 मिनटावर रूट आहे. तर हा रोड आहे काकीकडे जायला. तर आता मी तिथे पोचतो आहे. आंबे घेईन तिथे पटापट आणि येईन मी. तो त्यांनी ना रिटर्न मला फोन पण केलेला दादाने की ये आंबे घेऊन जातो आहेस की नाही, तुझी बॉक्स आहे इथे करून. तर मी बोललो हां येतो. मी आत्तासा जस्ट निघालेलो आहे. कधी भांडूप स्टेशनला पोचलेलो आहे तेव्हा त्याचा फोन आला होता. तर मी आता जस्ट पोचेन, 2 मिनटाच्या वॉकिंगवर आहे. मेन तर तेच की कधी आंबे खातो असं झालेलं आहे. म्हणजे आमच्या गावचे स्वतःचे आंबे असले की मजाच वेगळी असते. काही बोला, स्वतःचे आंबे खायला म्हणजे स्वतःच्या बागेतले आंबे खायला जाम मजा येते, काहीतरीच मजा येते. ते दुसऱ्यांकडनं घेऊनपेक्षा स्वतःच्या बागेतले आंबे खाण्याची जी मजा आहे, चुम्मा एकदम चुम्मा. आता तेच घरी गेल्यावर पहिला 1-2 तरी कापेन मोस्ट ऑफ. जरा काळोख असेल इथे, लाईटी कमी असतात. नंतर पोचेन 2 मिनटावर आहे. पोचतच आलो असं बघायला गेलात तर. बॉक्स उचलूया आणि पटापट घरी जाऊया. तसं भूक मजबूत लागली काहीतरी जास्ती. थांबा.
ऐसा आंब्याची पेटी आली. मम्मी पप्पानी गाऊन पाठवली. मम्मी पप्पा अजून आले नाही आहेत. मम्मी पप्पा येणार आहेत ह्याच्यापर्यंत 10 तारखेपर्यंत येणार आहेत किंवा 10ला बसणार आहेत गाडीमध्ये. तर त्यांना येईपर्यंत टाईम लागणार, तेव्हा पण येतील घेऊन. तर मोस्ट ऑफ त्यांनी बोलले की ही एक पेटी घेऊन जा, कारण की दादा आज लवकर म्हणजे लवकर येणार होता, 1 तारखेला बसणार होता. तर तो घेऊन आला. आता ही आंब्याची पेटी मस्त जायचं. 1 डझन आंबे आहेत. अर्धे माझ्या बहिणीला द्यायचे आहेत, अर्धे आम्ही खाणार. फुल मजा करायची आहे आंब्यांबरोबर. मी तुमच्याशी नंतर बोलतो. हा दम पण लागला आहे खूप, काहीतरीच जास्त. हा रूट वेगळा आहे. हा डायरेक्ट माझ्या घराची इथे साईडनी येतो. माझ्या मित्राचं घर आहे ना या साईडला, योगेश राणे राहतो तिकडे त्या गल्लीत. आणि आम्ही इथून गेलो ह्या वे. हा दाखवतो तुम्हाला. एकदा काळू काय काही दिसत नाही आहे, पण तर ह्या वे आहे ज्या इथून आलो मी. मधूनच शॉर्टकट आहे हा. इथून आलो, पोचतोय मी. का होता का हा का. आणि हे माझं घर. हे बघा पोचलो मी. तुमच्याशी फ्रेश बिश होऊन बोलतो. बाय बाय.